आई मला शाळेला जायचंय, जाऊ दे ना वा. नदीमध्ये पवायला जायचंय. कुठं आहे मी? प्रताप हायस्कूल अंमळनेर. बऱ्याचशा लोकांच्या आठवणी प्रताप हायस्कूलला जोडल्या गेल्या आहेत. पुढे दाखवतो मी काय झालं प्रताप हायस्कूलचं. व्हिडिओला फॉलो करायचं, लाईक करायचं. मी कधी मागत नव्हतं, पण मला आता मुद्दा म्हणून सांगायचं, व्हिडिओला फॉलो करायचं, लाईक करायचं. दाखवतो, थांबा. प्रताप हायस्कूलमध्ये आल्याला काय बघायला मिळालं? वृक्ष उपटलंय, वृक्ष. आणि हा आहे वृक्षाचा खड्डा हा. तर जाऊ द्या. आणि तुम्ही अशी वृक्ष उपटू नका. हे उमराचं झाड आहे. वृक्ष लावा, वृक्ष काढू नका. या वृक्षाला आता दुसरीकडे लावायचा प्रयत्न करतो. आता प्रताप हायस्कूल दाखवतो. ही आहे आपली प्रताप हायस्कूल. मागची बिल्डिंग बघताय का? मागची बिल्डिंग ओळखू आली का? जवळनं दाखवतो, थांबा. हा आहे दगड. आणि हा दगड ओळखू येतो आहे का? आणि हा दुसरा दगड. हा दुसरा दगड. इथून रांगा लागायच्या, रांगा अशा. एका वर्गात आहे ना 60-60, 70-70 पोरं असायची एकेकाळी. इथनं सूचना, प्रार्थना वगैरे. आणि तिकडं होती घंटा. त्या तिकडं होती घंटा. आठवतं ना? आता प्रताप हायस्कूलचा नक्षा कसा बदललेला आहे बघा. दाखवतो, थांबा. नक्षा कसा बदलला आहे प्रताप हायस्कूलचा. तिथे भांडारकर शाळा होती. तिथे आता प्रताप कॉलेजचे BSCचे प्रॅक्टिकल वगैरे होतात. आणि बघा कुठपर्यंत बांधकाम झालेलं आहे तिकडे भांडारकर शाळेचं, तिथपर्यंत. आणि इकडे बघा, एकदा खूप जुनी काळाची गोष्ट आहे. त्या तिकडून वरून एक पोरगी पडलेली होती खाली. तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं. तो काळ जवळजवळ 2004चा, 5चा किंवा 2000चा काळ असेल. आणि ही बिल्डिंग बघा, आठवते ना? बांधकाम सगळं लाकडं काढले, सागाचे पत्रे बसवणारे. आता प्रचंड उकाळा होणार आहे. आणि बघताय ना बांधकाम प्रताप हायस्कूलचा. तर ही आपली प्रताप हायस्कूल. अजून जवळनं दाखवतो. तर इथे काय व्हायचं माहिती का? या ओट्यावर स्नेह संमेलन. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. आठवतं ना? हे स्नेह संमेलन व्हायचं इथे प्रताप हायस्कूलचं. आणि ही आता प्रताप हायस्कूल अशी बांधली जाते. ती बिल्डिंग आता ती कॉलेजच्या ताब्यात जाणारी, प्रताप महाविद्यालयाच्या ताब्यात. हा झेंडावंदन व्हायचा इकडे. आठवतं ना? तर ही अशी प्रताप हायस्कूल आहे. आणि ते हॉस्टेल आहे, लेडीज हॉस्टेल. आम्ही का हॉस्टेलकडे नाही जात. अशा प्रकारे प्रताप हायस्कूल आपली अशी झालेली आहे. पुढे मला फॉलो करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे जे जुने सर आहेत. कोळी मॅडम झाल्या, त्यांचं नाव तर अगदी गाजलेलं आहे. हे आमच्या आदर्शस्थानी सगळे सर लोक आदर्शस्थानी आहे. ज्यांना आपल्या सरांना पाहायचं असेल, PBA असो, कन्याशाळा असो, त्यांचं नाव सांगा, ॲड्रेस सांगा. मी त्यांच्या घरी जाऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील. माझ्या आयडीला टाकण्याचा प्रयत्न करील प्रताप हायस्कूलचे किंवा सगळ्या शाळांचे जुने रिटायर झालेले. आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन वगैरे टाकण्याचा प्रयत्न करील. तुम्ही फक्त फॉलो करा, शेअर करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या सरांना पाहायची इच्छा आहे. ते जिवंत आहेत की स्वर्गवासी झालेत. सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल. सहकार्य करा, फॉलो करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही प्रतापियन्स, तुम्ही अंमळनेरकर, तुम्ही PBAचे विद्यार्थी, साने गुरुजीचे, GS हायस्कूलचे, गंगाराम सकाराम हायस्कूलचे, सगळ्यांनी कमेंट करा. आपले कुठले सर होते, कुठे राहायचे. प्रयत्न करतो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. या आहेत जुन्या आठवणी. प्रताप हायस्कूल अंमळनेर. परत एकदा बघा. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, काळजी घ्या.